नमस्कार, श्री स्वामी समर्थ. आपल्या या नवीन आणि अत्यंत खास व्हिडिओमध्ये तुमचं मनापासून मी प्रियांका स्वागत करते. मित्रांनो, आजचा हा व्हिडिओ साधा नाहीये. आज आपण अशा एका रहस्यमय शक्तीबद्दल बोलणार आहोत, जी आपल्या प्रत्येक विचाराला, प्रत्येक भावनेला आणि आपल्या प्रत्येक शब्दाला प्रतिसाद देते. हो मित्रांनो, बघा, आज आपण जाणून घेणार आहोत ब्रह्मांडाला योग्य प्रकारे आदेश कसा द्यायचा, बरोबर. आणि त्याचबरोबर, कारण बघा, अनेक लोक आयुष्यभर फक्त त्या ब्रह्मांडाकडे, त्या युनिव्हर्सकडे मागत राहतात. मला पैसा हवा, मला चांगली नोकरी हवी, माझ्या आयुष्यात प्रेम हवं, मला चांगलं घर हवं, मला यश हवं. या गोष्टी सतत तो मागत राहतो. पण त्यांना हे माहित नसतं की ब्रह्मांडाशी बोलायचं कसं. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे ब्रह्मांडाला आपण आज्ञा कशी द्यायची आणि कधी द्यायची, या गोष्टी त्याला माहित नसतं. फक्त तो मागत राहतो. तर मित्रांनो, एक छोटीशी इथे गोष्ट सांगते. एक माणूस रोज ब्रह्मांडाला म्हणायचा, हे ब्रह्मांडा मला नोकरी दे. मग दुसऱ्या दिवशी म्हणायचा, हे ब्रह्मांडा मला नोकरी लवकर दे. या गोष्टी तो सतत बोलायचा. ब्रह्मांड सुद्धा त्याला म्हणालं की ठीक आहे, लवकरच वाट बघ. आणि तो माणूस आजही लवकर येण्याची वाट पाहतो आहे. त्याला नोकरी काही मिळाली नाही, पण ते नोकरी लवकर येण्याची तो वाट बघतोय. का माहिती आहे? कारण तो आदेश देत नव्हता. तो फक्त भीती आणि कमतरतेतून मागत होता. तर मित्रांनो बघा, हा व्हिडिओ फक्त पाहण्यासाठी नाहीये, तर समजून घेण्यासाठी आहे. कारण आज मी तुम्हाला असे काही गुपित सांगणार आहे जे तुमची विचार करण्याची पद्धतच इथे बदलून टाकेल. त्यामुळे हा व्हिडिओ खूप इम्पॉर्टंट आहे, पाहायचा आहे. म्हणून हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा. आणि जर तुम्हाला या गोष्टी तुमच्या मनाला भिडत असतील तर एक लाईक करून तुमची सकारात्मक ऊर्जा जरूर पाठवा. आणि कमेंटमध्ये लिहायचं आहे, मी आता ब्रह्मांडाला योग्य आदेश द्यायला शिकत आहे. ओके मित्रांनो, सर्वात आधी इथे एक गोष्ट समजून घ्या. ब्रह्मांड म्हणजे बाहेर बसलेली एखादी व्यक्ती नाही, जी तुमच्या शब्दांची वाट बघते. ब्रह्मांड ही एक जिवंत ऊर्जा आहे. ती तुमचे शब्द नाही, तर तुमची भावना ऐकते. तुमच्या आतला कंपन, तुमचा विश्वास, तुमची ऊर्जा ती ओळखते, बरोबर. समजा तुम्ही म्हणालात, मला खूप श्रीमंत व्हायचं आहे, मला खूप मोठं व्हायचं आहे. पण आतून तुम्ही विचार करत आहात, हे माझ्याकडून शक्य आहे का, की हे माझ्याकडून होणार नाही, माझं नशीबच खराब आहे, माझ्याकडे पैसे नाहीत. असा जर तुम्ही आतून विचार करत असाल तर सांगा, ब्रह्मांड कोणत्या गोष्टीवर विश्वास ठेवेल? तुमच्या शब्दांवर की तुमच्या आतल्या भीतीवर? समजते ना तुम्हाला मी काय सांगते ते? बघा मित्रांनो, ब्रह्मांड शब्द ऐकत नाही, शब्द तो ऐकत नाही, ते ऊर्जा अनुभवतं. म्हणून ब्रह्मांडाला आदेश देण्याचा पहिला नियम इथे आहे. नीट लक्ष देऊन ऐका. पहिला नियम सांगते, आदेश देताना मनात शंका नसावी. जसं एखादा राजा आदेश देतो, त्याच्या आवाजात भीती नसते, संशय नसतो, फक्त काय असतो? विश्वास असतो. तसाच भाव तुमच्यात हवा. तुम्ही ब्रह्मांडाला विनंती नाही करायची, तर पूर्ण विश्वासाने सांगायचं आहे, हे माझ्यासाठी शक्य आहे. ओके, आता इथे मी तुम्हाला दुसरा महत्वाचा प्रश्न सांगते. ब्रह्मांडाशी बोलायचं कधी? मित्रांनो, प्रत्येक वेळ ऊर्जा समान नसते. काही वेळा अशा असतात जेव्हा ब्रह्मांडाची जी ऊर्जा आहे ती खूप शक्तिशाली असते. त्यामधली सर्वात पवित्र वेळ म्हणजे ब्रह्ममुहूर्त. म्हणजेच काय? पहाटे साधारण 3:45 ते 5 वाजेपर्यंत या दरम्यानचा हा वेळ. आणि दुसरी वेळ म्हणजे रात्री झोपण्याच्या आधीची शांत वेळ. यावेळी तुमचं मन शांत असतं आणि तुमची ऊर्जा थेट त्या ब्रह्मांडाशी जोडली जाते. म्हणून शक्यतो या वेळेतच तुमचे आदेश त्यांना द्यायचा आहे. ओके, आता मी इथे तिसरा आणि खूप महत्वाचा नियम इथे मी सांगत आहे, सातत्य. मित्रांनो, अनेक लोक 3-4 दिवस काही अफर्मेशन बोलतात, ब्रह्मांडाला सांगतात आणि मग म्हणतात याचा काहीच फरक पडला नाही किंवा याचा काहीच उपयोग होत नाही. मित्रांनो बघा, ब्रह्मांड तुमची परीक्षा घेत असतं, बरोबर. ते बघत असतं तुमचा विश्वास खरा आहे का, तुम्ही स्थिर आहात का, किंवा
तुम्ही किती वेळ स्वतः ते करू शकता. म्हणून कमीत कमी 21 ते 30 दिवस एकाच भावनेने, एकाच विश्वासाने आणि एकाच ऊर्जेने आदेश द्यायचे आहेत. आता तुम्ही विचार करत असाल, नेमकं बोलायचं कसं? आपण त्या युनिव्हर्सशी नेमकं कसं बोलायचं? तर लक्षात ठेवा, ब्रह्मांडाला आदेश देताना कदाचित, प्लीज, मला हे हवं आहे असं शब्द वापरायचे अजिबात नाही. त्याऐवजी असं बोलायचे, नीट लक्ष देऊन ऐका, हे ब्रह्मांडा, मी आत्मविश्वासाने भरलेला आहे. माझ्या आयुष्यात समृद्धी आणि प्रेम येत आहे. दररोज नवीन संधी माझ्याकडे आकर्षित होत आहे. बघितलं, या वाक्यांमध्ये भीती तुम्हाला दिसली का? या वाक्यांमध्ये अजिबात भीती नाही, तर काय आहे? तर खात्री आहे. आणखीन एक महत्वाची गोष्ट, दिवसभर एकाच गोष्टीचा सतत जप करू नका. म्हणजेच काय? कारण का बघा, कारण वारंवार तेच बोलणं म्हणजे आतून घाबरणं, बरोबर? दिवसातून एकदा पूर्ण विश्वासाने बोला आणि मग पूर्ण दिवस त्या भावनेत जगायचं आहे. जणू तुमची इच्छा आधीच पूर्ण झाली आहे असं तुम्हाला त्यावेळी जगायचं आहे. यालाच म्हणतात काय? फुलफिल व्हायब्रेशन, म्हणजे इच्छा पूर्ण झाल्याची ऊर्जा अनुभवणं. मित्रांनो, अजून एक खूप मोठं रहस्य मी इथे तुम्हाला सांगायला जाते. ब्रह्मांड त्या आदेशांना लवकर प्रतिसाद देतं ज्यामध्ये फक्त स्वतःचाच विचार नसतो. उदाहरणार्थ बघा, मला पैसा हवा आहे जेणेकरून मी इतरांची मदत करू शकेन. बघा, अशा भावनेत प्रेम असतं, सेवा असते आणि सकारात्मक ऊर्जा असते. ऐकलं? पण जर तुम्ही म्हणालात की मला खूप सारा पैसा हवा आहे, म्हणजे लोकांना दाखवता येईल माझ्याकडे किती पैसा आहे, मी काय काय घेतलं आहे, तर यामध्ये काय आलं? तर त्यामध्ये अहंकार असतो. ब्रह्मांड अहंकारावर नाही, प्रेमावर चालतं. आता एक छोटासा प्रयोग करा. पुढचे 21 दिवस दररोज पहाटे शांत जागी बसा. 3 खोल श्वास, दीर्घ श्वास घ्या. डोळे बंद करा आणि हळुवारपणे म्हणा, हे ब्रह्मांडा, मी प्रेम, समृद्धी आणि शक्तीने परिपूर्ण आहे. मी या जगात आनंद आणि प्रकाश पसरवण्यासाठी आलो आहे. आणि यानंतर 5 मिनिटं शांत बसा. काही मागू नका, फक्त ती ऊर्जा अनुभवा. मित्रांनो, तुम्हाला स्वतःमध्ये बदल जाणवायला सुरुवात होईल. तुम्ही स्वतःलाच ओळखू शकत नाही एवढे तुमच्यात बदल होतील. पण आता सर्वात शेवटची आणि सर्वात मोठी गोष्ट, समर्पण. एकदा आदेश दिल्यानंतर सतत त्यावर शंका घेऊ नका. कधी होईल, कसं होईल, का होत नाहीये, युनिव्हर्स नक्की काम करतं का, हे विचारणं बंद करा. बी पेरल्यानंतर आपण रोज माती उकरून बघत नाही ना, की केवढं बी मोठी झाली आहे, काय झाड झालंय का, रोपटं आलंय का. तसंच विश्वास ठेवा की योग्य वेळ आल्यावर फळ मिळणारच. मित्रांनो, कधी कधी ब्रह्मांड तुमची परीक्षा घेतं. तुम्ही पैशाची इच्छा केली आणि काही दिवस आर्थिक अडचण आली किंवा काहीतरी झालं तुमच्या बाबतीत वाईट, तर घाबरू नका. कदाचित ब्रह्मांड तुम्हाला मोठ्या गोष्टीसाठी तयार करत असतं. त्यावेळी फक्त स्वतःला सांगा, माझा आदेश स्वीकारला गेला आहे. ही परिस्थिती मला अधिक मजबूत बनवत आहे. आणि शेवटी डोळे बंद करा आणि माझ्यासोबत हे शब्द तुम्हाला बोलायचे आहेत, जे नीट लक्षपूर्वक तुम्ही ऐका. हे शब्द असे आहेत, हे ब्रह्मांडा, मी दिलेला आदेश सत्य आहे. मी त्या ऊर्जेमध्ये जगत आहे. मला पूर्ण विश्वास आहे की तू मला योग्य मार्गावर नेत आहेस. मित्रांनो, जर या व्हिडिओने तुमच्या मनात सकारात्मक ऊर्जा निर्माण केली आहे, तर व्हिडिओला एक लाईक करा. हा व्हिडिओ जास्तीत जास्त इतर आपल्या मित्रांसोबत शेअर करा आणि कमेंटमध्ये नक्की लिहा, मी आता ब्रह्मांडाला आदेश देणं शिकलो आहे. आणि अशाच आध्यात्मिक, सकारात्मक आणि जीवन बदलणाऱ्या व्हिडिओंसाठी आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ आणि एका सुंदर व्हिडिओमध्ये पुन्हा भेटूया. तोपर्यंत कमेंटमध्ये नक्की लिहा, थँक्यू युनिवर्स, थँक्यू युनिवर्स, थँक्यू युनिवर्स. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.
हर हर महादेव.